बेडगमधील कमान प्रकरणी दलित समाजाने पुन्हा गाव सोडलं. मुंबईकडे लाँग मार्च करत होणार रवाना. सांगलीच्या बेडगमधील वादग्रस्त स्वागत कमान प्रकरणी दलित समाजाने पुन्हा गाव सोडलेला आहे. गावात स्वागत कमान न उभारण्याचा ठराव ग्रामसभेकडून करण्यात आला. याच्या निषेधार्थ बेडगमधील दलित समाज कुटुंबासह मुंबईकडे लाँग मार्च काढण्यासाठी कोल्हापूरच्या माणगावकडे रवाना झाला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथे 3 महिन्यांपूर्वी दलित समाजाकडून उभारण्यात येणारी स्वागत कमान बेकायदेशीर असल्याचं ठरवत जेसीबीने पाडली होती. त्यानंतर जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाजाकडून आंदोलने करण्यात आली होती. यानंतर गावातील दलित समाजाने आंबेडकरी नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 18 जुलै 2023 रोजी बेडग ते मंत्रालय पायी लाँग मार्च सुरू केलेला होता. या दरम्यान अधिवेशनात लाँग मार्चचा प्रश्न उपस्थित झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाँग मार्चची दखल घेऊन दलित बांधवांच्या मागण्याबाबत कारवाईचे आदेश दिले. तसेच शासकीय खर्चातून कमान बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर दलित समाजाने लाँग मार्च स्थगित करत गावी परतले होते. यानंतर जिल्हा परिषदेकडून गावामध्ये स्वागत कमान करण्याबाबतचा ठराव घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यांचा गावामध्ये ग्रामसभा बाहेर पडली. त्यामध्ये गावात कोणत्याही प्रकारची स्वागत कमान न उभारण्याचा ठराव करण्यात आला होता. आता स्वागत कमान प्रकरणी गावातील दलित बांधवांनी पुन्हा गाव सोडण्याचा निर्धार करत मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बेडगमधील जवळपास 150हून अधिक दलित कुटुंबांनी संसार साहित्य घेऊन घराला कुलूप लावत गाव सोडलेलं आहे. हे सर्व दलित बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरच्या माणगाव येथून उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने दलित समाजाचा लाँग मार्च रवाना होणार आहे. तसेच आता गावात कमान उभारण्याची कामाला सुरुवात झालेली नाही तोपर्यंत परतणार नसल्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान या बेडग गावचा जातीवादी सरपंच उमेश पाटील त्याच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन 16 जूनला त्यानं जमीनदोस्त केली. त्यानंतर आमचा लाँग मार्च निघाला. लाँग मार्च नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, लाँग मार्च आम्हाला थांबवायला विनंती केली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. पण त्या मागण्या मान्य त्यांनी केल्या, पण जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांनी त्या मागण्या केराच्या टोपलीमध्ये टाकल्या. कारण फडणवीस साहेबांनी आदेशामध्ये कुठेही उल्लेख केला नव्हता की नवीन ग्रामसभा घेऊन तुम्ही हा ठराव किंवा याचा जो प्रस्ताव आहे तो जिल्हा परिषदकडे DPDCकडे पाठवा. पण हे न करता या जिल्ह्याच्या CO तृप्ती घोडमिसे यांनी षडयंत्र करून आंबेडकरी समाजाचा घात केला आणि या दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं की नव्यानं ग्रामसभा घेऊन हा कमान बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे पाठवावा. त्यामुळे या तृप्ती घोडमिसे यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. त्यांच्याबरोबरच त्यांना हे करायला लावण्याची शक्यता असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि या जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, उमेश पाटील बेडगेचा सरपंच आणि इथले बापूसो बुरशे असतील किंवा त्यांचे आणि गावातले जे काही राजकारणी असतील या सर्वांचा पण मी जाहीर निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वाभिमानी समाजाला एक वेळ नाही तर दुसऱ्या वेळेला पुन्हा गाव सोडण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे. पण आंबेडकरी समाज हा न घाबरणारा समाज आहे. या बेडगेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान झाल्याशिवाय हा समाज या गावामध्ये परत येणार नाही. या इराद्यानं समाज उतरला आहे. कुठेही चर्चा होणार नाही, कुणाची मध्यस्थी चालणार नाही. ज्या दिवशी बेडगेच्या स्वागत कमानीचं काम पूर्ण होईल त्या दिवशीच हा बेडगेचा आंबेडकरी समाज या गावामध्ये परतणार आहे. मला दुसरी गोष्ट सांगायची आहे, या गावानं बेडगेनं ग्रामसभा घेतली म्हणजे अंतिम नाही. या ग्रामसभेचा जो काही ठराव आहे तो रद्द करण्याचा अधिकार ग्रामपंचायत अधिनियम 2023 नुसार हा विभागीय आयुक्तांना असल्यामुळं या ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव झाला आहे. आता कमान होणार नाही. अशा पद्धतीच्या भावना कोणाच्या मनात असतील तर त्यांनी ते विसरावं. आणि मी प्रशासनाला अजून इशारा देतोय की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्यांच्या नावाची या बेडगेच्या ज्या ठिकाणी पाडलं तिथून नियमानं बसेल त्या जागेवर जोपर्यंत उभी केली जाणार नाही, पूर्ण केली जाणार नाही, तोपर्यंत आंबेडकरी समाज या गावात परत येणार नाही. तसेच मला एक गोष्ट कळली की आता कुठं जर पळवाट काढायचं म्हणून या बेडगेचा सरपंच की या गावामध्ये अभ्यासिका काढूया. अरे पण ग्रामसभेमध्ये तुम्ही जो ठराव केला तो महापुरुषांच्या नावाचा ठराव केला आहे. महापुरुष एकूण 24 आहेत. कुणाच्या नावानं तुम्ही अभ्यासिका काढणार हे तुम्ही ग्रामसभेच्या ठरावामध्ये का नमूद केलं नाही? म्हणजे इतर राहिलेले 24 समाजात सुद्धा भांडणं लावण्याचा उद्योग हे उमेश पाटील करणार आहेत का काय असा प्रश्न आहे.
त्यामुळं ही बेडक गावामध्ये अभ्यासिका होत आहे. त्या अभ्यासिकेला आमचा विरोध नाही, पण ती अभ्यासिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं व्हावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ही स्वागत कमान व्हावी, हीच आमच्या आंबेडकरी समाजाची भावना आणि निर्णय आहे. आणि हा निर्णय पक्का आहे. त्यामुळे मी पुन्हा इशारा देतो, ज्या दिवशी बेडगेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान इथं पूर्ण होईल त्याच दिवशी हा आंबेडकरी समाज गावात परतेल. अन्यथा महिना लागो 2 महिने लागो किती पण वेळ जाऊ दे, आम्ही या गावात परतणार नाही असा जाहीर इशारा देतो. लॉंग मार्च काय असणार आहे तुमचं? आजचा हा लॉंग मार्च बाबासाहेबांच्या पदवर्षाने पावित झालेल्या माणगाव या ठिकाणाहून माणगाव ते मंत्रालय मुंबई अशा पद्धतीचा हा लॉंग मार्च आपला असणार आहे. तिथून आम्ही सगळे माणगावमधून उद्या सकाळी पायी निघणार आहोत. आज दुपारी तिथं माणगावमध्ये 3 वाजता लोकसंसद भरवलेले आहे. महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीच्या जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष या सर्वांना आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान बांधण्यासाठी परवाना त्यांनीच दिला, त्यांनीच पाडलं. आम्ही एकदा लॉंग मार्च काढलेला, त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुमचं काम होऊन जाईल म्हणून. त्यावेळेस आम्ही परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी आमची दाद घेतली नाही. दाद घेतली नाही. त्यानंतर त्यांनी गावच्या लोकांनी ग्रामसभा ठेवली. ग्रामसभा ठेवल्यानंतर त्या ग्रामसभेत प्रश्न विचारले होते की सगळ्या समाजाला की बाबासाहेबांची कमान कुणाला चालते आणि कुणाला नाही चालणारे म्हणणाऱ्यांचे 2-2 हात वर झालते. पण त्याच वेळेस हा प्रश्न विचारला असता तर मी त्यांना मान्य केलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण आणि संविधान हे कुणाला चालते आणि कुणाला नाही हे जर विचारलं असतं तर मी त्यांना आमचा सगळा समाज त्यांना एक शाबासकी दिली असती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्याविषयी मनात हे आहे म्हणून सांगितलं असतं, आदर आहे म्हणून सांगितलं असतं. पण त्यांना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुणालाही काहीही त्यांना पडलेलं नाही. त्यांना फक्त आरक्षण आणि संविधानच पाहिजे. पण आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जोपर्यंत कमान होत नाही आम्ही तोपर्यंत ह्या गावात परत येत नाही. आमचा समाज सगळा आता पेटून उठलेला आहे. आम्ही खरोखर परत येणारच नाही आता ह्या गावामध्ये. दुसऱ्यांदा घर सोडताय? आम्ही आता हे पहिल्यांदा आम्ही सोडलं पण आता दुसऱ्यांदा आता सोडलंय. आता परत आम्ही या गावामध्ये फिरकणार सुद्धा नाही. कुठलाही प्रशासन येऊ दे किंवा कुठला पण अधिकारी येऊ दे, आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं सुद्धा नुकसान व्हायला लागलं, ह्याचा सुद्धा आम्ही विचार केला नाही. जोपर्यंत माझ्या बाबांची ह्या जागेला इथं कमान उभा राहत नाही, आम्ही जोपर्यंत डोळ्याने बघत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.